राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोग सज्ज। त्यासाठी जवळपास 13,355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली। या निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीनची व्यवस्था करण्यात आली असून त्यात 13,726 कंट्रोल युनिट आणि 27,452 बॅलेट युनिटची उपलब्ध करण्यात आली आहेत। राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदासाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होईल। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात झाली। एक आमदार आणि महामंत्री जाऊन मुलाखती घेणारे 2 आठवड्यात मुलाखती पूर्ण करून नावं सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। विद्यमान नगरसेवकांपैकी अनेकांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे, तर अधिकाधिक युवा पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे भाजपने संकेत दिले। मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आलाय। ठाकरे बंधूंची पुन्हा भेट झाली। उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन जवळपास 1.5 तास चर्चा केली। मुंबई महानगरपालिकेतील जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे। या भेटीदरम्यान वरुण सरदेसाई हे देखील उपस्थित होते। मुंबई महापालिका निवडणुकीत जिंकू शकेल अशाच जागांवर मनसे दावा करण्याची शक्यता आहे अशी सूत्रांनी माहिती दिली, तर ताकद असलेल्या 50 ते 60 जागांवर मनसे लढण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळते। पक्ष संपण्याच्या मार्गावर असताना उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी शिवतीर्थचे उंबरठे झिजवतात अशी टीका भाजपचे नेते नवनाथ बन यांनी केली, तर दोन्ही ठाकरेंच्या युतीचा मनसेवर परिणाम होणार नसल्याचं देखील बन यांनी म्हटलंय। नियतीचा खेळ कसा असतो बघा। कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जातायत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत। याआधी 2017ला जेव्हा राज ठाकरे यांनी टाळी मागितली होती तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी टाळी दिली नव्हती, तर त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप निलेश राणेंनी केला। इंस्टाग्राम लाईव्ह करत निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांच्या घरी पैसे दिले जात असल्याचा आरोप केला। मालवण शहरातील भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरात पैशांची बॅग सापडल्याचा लाईव्ह व्हिडिओ त्यांनी केला। यानंतर आज निलेश राणेंनी मालवण नगर परिषदेत निवडणूक अधिकारी कार्यालयात जाऊन कालच्या प्रकरणावर काय कारवाई केली याचा आढावा घेतला। त्यानंतर राणे पीआय जगताप यांना भेटायला मालवण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जिल्ह्यात आले, मला वाटतं 24 किंवा 25 तारखेला आले, मला डाऊट आलाच होता हे कशासाठी आले। ते काय भाषण वगैरे द्यायला आले नाही, हे सगळं वातावरण बिघडावं त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे त्यांनी ती व्यवस्था केली। जेव्हापासून हे येऊन गेले 50 लाख 1 कोटी असे रोजचे म्हणजे आणायचे, माणसं येणार त्यांची रक्कम घेऊन जाणार। निलेश राणेंनी केलेले सर्व आरोप भाजपच्या विजय केनवडेकर यांनी फेटाळून लावले। मला माझ्या पाठीवर मला उभं करण्याचं धारिष्ट रवींद्र चव्हाणांनी दाखवलं। नारायण राणे साहेबांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं। आयुष्यात कधी मला विजय केनवडेकर म्हटले ना, अरे विजय ये बस म्हणून चांगल्या गर्दीतून ओळखून काढून आणून बसवलं मला। कधी मला असा स्टॅम्प लागलेला नव्हता, पण ह्या अशा गोष्टी करून माझं खच्चीकरण करायचं, माझ्याबद्दल अपप्रचार करायचा, मी रवींद्र चव्हाण साहेबांचे माझे संबंध आहेत म्हणून मला टार्गेट करावं, कुठल्या थराचं राजकारण करायचं, किती परिवाराला त्रास द्यायचं। रवींद्र चव्हाणांनी निलेश राणेंचे आरोप फेटाळले। ज्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलं त्यांच्या घरी अशी धाड टाकणं चांगलं नाही, रवींद्र चव्हाणांनी ही प्रतिक्रिया दिली। मालवणमध्ये युती न केल्यानं शिंदे सेनेचा संताप होत असल्याचं चव्हाण म्हणाले, तर आशिष शेलारांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत। 3 दिवसा अगोदर तिथल्या असणाऱ्या उमेदवार जे आहेत, आता कालच मी तिथे सभेमध्ये गेलो होतो, त्या सभेमध्ये त्यांनी सर्वांना काय सांगितलं हे लक्षात येत आहे की त्या उमेदवार जे आहेत त्या उमेदवार त्यांनी दिलेलं सर्टिफिकेट खोटं आहे, हे खोटं आहे, ते खोटं आहे।
निलेश राणे यांनी मोठा आरोप केला आहे. मालवणमध्ये निवडणुकांमध्ये पैशाचा खेळ सुरू आहे. त्यांनी फेसबुक लाईव्ह करत एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्हमध्ये पाहायला मिळते आपल्याला. तद्दन खोटं आहे, असत्य आहे. कोकणातील पैसे वाटपाच्या निलेश राणेंच्या आरोपांवर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली. स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले, त्यात चूक काय असा सवाल नितेश राणेंनी केला. पैशांची सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील राणेंनी केली. तो नियम आम्हाला लागतो, तो नियम उद्या सगळ्यांना लागणार, हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं. हमाम में सब नंगे होते. म्हणून निवडणूक आयोग, पोलीस खातं सखोल चौकशी, निपक्ष चौकशी करेल आणि जे काय दोषी आहे त्याला कारवाई आम्ही निश्चित पद्धतीने करणार. निलेश राणेंच्या पैशांच्या आरोपांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलं. लोकांच्या घरात जाऊन स्टिंग ऑपरेशन करणं किती योग्य असा सवाल बावनकुळेंनी विचारला. बेडरूममध्ये जाऊन व्हिडिओ काढणं योग्य नसल्याचं बावनकुळे म्हणाले. आज एकदम असं म्हणणं योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले. ते पैसे आहे ठीक आहे, पण मला हे वाटतं की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे, कुणाच्या बेडरूममध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे, हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा काय केलं मला माहिती नाही, पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का, कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूममध्ये जाण्याचा अधिकार आहे का, हे जरा बघावं लागेल. रोहित पवारांनी देखील निलेश राणेंचं कौतुक केलं. त्यांनी ट्विट करत भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला. सत्तेत असताना मलिदा खायचा आणि नंतर त्याचाच वापर करून निवडणुका जिंकायचा, हाच भाजपच्या विजयाचा फॉर्म्युला असल्याचं रोहित पवार म्हणाले. माजी मंत्री दीपक केसरकरांनी देखील निलेश राणेंचं कौतुक केलं. निलेश राणेंनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं आमदार केसरकर म्हणाले. मालवण नगर परिषदेत लोकांकडे विकासाचं विजन घेऊन गेलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. पैशांचा वापर करून निवडणुका लढल्यास जिल्ह्याची संस्कृती बिघडेल असंही केसरकर म्हणाले. शेवटी लोकांकडे आपण आपल्या विकासाचं विजन घेऊन मतं मागितली पाहिजे. पैशाचं वाटप नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणं अतिशय चुकीचं आहे. त्यांनी जो प्रयत्न केला तो कौतुकास्पद आहे. याच्यामधून पुढच्या काळामध्ये अधिक स्वच्छ राजकारण हे या जिल्ह्यामध्ये येईल असं मला खात्री आहे. निलेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात जाऊन पैसे वाटपाच्या केलेल्या स्टिंग ऑपरेशनवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची प्रतिक्रिया आली. सत्ताधारी एकमेकांची वस्त्र काढतायत अशी टीका किशोरी पेडणेकरांनी केली, तर शिंदे सेनेकडून देखील पैसे वाटले जात असल्याचा आरोप वैभव नाईकांनी केला. सोबतच राणे बंधू एकमेकांची बदनामी करत असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय. ऑन दी स्पॉट जो निर्णय असतो तो निलेश राणेंनी दिला. त्या पदाधिकाऱ्याची मात्र पुऱ्या जिल्ह्यात फुलटून नाचक्की करून टाकली आणि सत्ताधारी असून एकमेकांची वस्त्र काढणं हा फुलटेड ड्रामा चालू आहे. भारतीय जनता पार्टीचे पैसे दरवेळेप्रमाणे आले, हे थोडे पैसे पकडले, परंतु निवडणुकीमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5-5, 10-10 हजार रुपये मतदानाला एका मताला पैसे वाटप होत आहे. यात शिंदे सेना सुद्धा कमी नाही आहे, ते त्याच्यापेक्षा जास्त करत आहे. आणि त्यामुळे ह्या प्रकाराबद्दल निवडणूक आयोग कुठलीही भूमिका यापेक्षा याआधी घेतली नाही. आता नितेश राणे मालवणमध्ये गेले, खरं तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनाच याचा जबाब विचारायला पाहिजे होता. घरातच दोन्ही पक्ष आहेत त्यांचे, एकमेकाची बदनामी करायला दोघेच राणे बंधू निघालेले आहेत. मला वाटतं राणे साहेबांसमोर, माननीय नारायण राणे साहेबांसमोर निश्चित आताच्या घडीला हे आव्हान असू शकतं. बीडच्या सभेत बोलताना पंकजा मुंडेंनी पुन्हा पालकमंत्री होण्याबाबत इच्छा व्यक्त केली. मी तुमची पालक आहे, बीडची संपर्कमंत्री आहे असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं. लाडक्या बहिणींमुळे हे सरकार आलं. ही लाडकी बहीण आम्हाला विसरणार नाही, कारण ती कोणाचंही घेतलेलं विसरत नाही असं पंकजा मुंडेंनी म्हटलं. उदारी स्त्रीला जमत नाही. आता या मायमावले बसल्या, यांना लाडकी बहीण केलंय सरकारने, तर त्यामुळेच आम्ही मंत्री झालो ना. तुमच्यामुळं जे सरकार आलेलं आहे ते लाडकी बहीण या सरकारने केलेलं आहे. स्त्री हे शक्ती युग आहे. तुम्हाला ताकद दिल्यामुळे आम्हाला मिळाली, तुम्हाला लाडकी बहीण केल्यामुळे भाऊ सत्तेत बसले, त्यामुळे ही लाडकी बहीण आम्हाला सोडणार नाही.
नाही, कारण ती कुणाचेही घेतलेलं विसरत नाही. दुबार मतदारांना मुंबई महापालिकेकडून आता नोटीस दिली जाणार आहे. दुबार मतदारांना नोटीस देऊन मतदार यादीतून नाव वगळण्याचं राज्य निवडणूक आयोगानं महानगरपालिकेला तसे आदेश दिलेले आहेत. याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊ. अजय माने आपल्यासोबत आहे. अजय, या नोटिशीत काय म्हटलंय? पाहिलं तर आता थेट राज्य निवडणूक आयोगाने जे ते मुंबई महानगरपालिकेला जी दुबार मतदारांची आकडेवारी समोर आलेली ती 11 लाखावर पोहोचलेली आणि त्यामुळे या दुबार मतदारांची नावावर आता महानगरपालिकेची करडी नजर असणार आहे. विशेष बाब म्हणजे की आता यांच्याकडून जे ते एक परिशिष्ट भरून येणार आहे. त्याच्यात त्यांचं संपूर्णतः जे डिटेल्स असतील म्हणजे कुठल्या कुठल्या प्रभाग क्रमांकामध्ये त्यांचे दुबार नावं आलेली आहेत, त्यांचं नाव काय, त्यांचा मूळचा पत्ता कुठला आहे आणि विशेष म्हणजे की ते कोणत्या निवडणूक केंद्रावर मतदान करणार याची सुद्धा नोंद त्यांच्याकडून करून घेतली जाणार आणि त्याचसोबतच ज्या दिवशी ते मतदानाला जातील त्या दिवशी त्यांच्याकडून निवडणूक केंद्रावर जे ते हमीपत्र जे ते लिहून घेतलं जाणार आहे की आम्ही आता या मतदान केंद्रावर मतदान केलेलं. त्यामुळे एकीकडे दुबार मतदारांचा मुद्दा विरोधी पक्षांकडून उपस्थित केला, त्याच्यानंतर राज्य निवडणूक आयुक्तांना ते भेटले आणि त्याच्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाकडून थेट मुंबई महानगरपालिकेला या संदर्भातले आदेश देण्यात आलेले. त्यामुळे आता 11 लाख दुबार मतदारांना म्हणजे 4.5 लाखाची संख्या आणि त्यांची नावं दुबार करून 11 लाख झाले. त्यांना आता यावर आता महापालिका काय ऍक्शन घेते पाहणं महत्त्वाचं असेल. अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. वळूया पुढच्या बातमीकडे. राजकारणात खळबळ उडवणारी माहिती भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली. सत्तांतरासाठी संतोष बांगर यांनी 50 कोटी घेतल्याचा दावा तानाजी मुटकुळे यांनी केला. संतोष बांगर यांचे अनेक अवैध धंदे असल्याचा आरोपही मुटकुळे यांनी केला. संतोष बांगर हा आदल्या दिवशी मोठ्यानं रडतो, उद्धव ठाकरे देवे त्यांना सोडून जाऊ नका, तुमचे लेकर मरतील, तुम्हाला बायका मिळणार नाहीत आणि रातोरात काय चमत्कार झाला. ती शिवसेना सोडून त्या काळातली शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची शिंदे साहेबाकडे गेले, 50 कोटी रुपये घेतले म्हणून अशी मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि ती 100% खरी असणार आहे. हा माणूस पैशाशिवाय दुसरं काहीच काम करत नाही. आमदार संतोष बांगर यांच्या निवासस्थानी पोलिसांनी धाड टाकल्याची माहिती विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली. बांगर यांच्या घराची तब्बल 100 पोलिसांनी झाडाझडती घेतल्याची माहिती हेमंत पाटील यांनी दिली. समोरच्यांच्या पायाची वाळू घसरायला लागलेली आहे हे या निवडणुकीच्या निमित्तानं लक्षात आलेलं आहे. आपण बघता की आमदार संतोष बांगर यांच्या घरावरती सकाळी 5-5:30 वाजता 100 पोलिसांनी जाऊन झाडाझडती घेतलेली. हे अतिशय वाईट पद्धतीनं झालेलं आहे. खरं म्हणजे आमदार पद हे एक संवैधानिक पद आहे, त्याला कॉन्स्टिट्युशनल एक दर्जा आहे आणि अशा संवैधानिक पदाच्या कार्यकर्त्यावर आमदारावर जर रेड करायची आपल्याला असेल तर विधानसभा अध्यक्षाची परवानगी घ्यावी लागते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणि शिंदे सेनेत कुर्डुवाडीत झालेली युती भविष्याची नांदी ठरू शकेल असं वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केलं. एकनाथ शिंदेंचा फक्त वापर झाल्याचं शशिकांत शिंदे म्हणाले. आज आपण दोघेही एकत्र येत आहे की महाराष्ट्राची कार्याची भविष्याची नांदी तुझा. आज आपण दोघेही एकत्र येत आहे की महाराष्ट्राची कार्याची भविष्याची नांदी तुझा. शशिकांत शिंदेंनी केलेल्या वक्तव्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली. भविष्यात काय होणार याचं भाकीत आत्ता वर्तवणं योग्य नाही. आमच्या पक्षाचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील असं शंभूराज देसाई म्हणाले. सर्वस्वी राजकीय निर्णय घेण्याचे अधिकार सुरुवातीलाच एका ओळीचा ठराव करून आम्ही सर्व पक्षांनी आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळं भविष्यात काय होणार आहे काय नाही त्याचं आत्ता भाकीत वर्तवणं मला तरी आमच्या पक्षाच्या बाबतीत योग्य वाटत नाही. आमच्या पक्षाचा निर्णय हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब घेतील. उमरगा नगरपरिषदेत शिंदेंची सेना, काँग्रेस, लहुजी शक्ती सेना, रयत क्रांतीची युती झाली. यावेळी उमेदवाराच्या प्रचारासाठी बनवण्यात आलेल्या पोस्टरवर एकनाथ शिंदे, सोनिया गांधी, राहुल गांधींचा एकत्र फोटो पाहायला मिळाला. यावरून ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी टीका केली. राज्यातील निवडणूक याद्यांमध्ये घोटाळ्याची मालिका सुरूच असून आताही एक मोठा घोटाळा मनसेनं उघडकीस आणला. मनसेच्या अंधेरी पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांचं नावच घोटाळ्यामध्ये आलेलं यांच्या
नावानंच घोटाळा करण्यात आलाय। मनीष धुरी यांच्या फोटोसमोर बंगाली व्यक्तीचं नाव आहे, तर त्यांच्या बहिणीच्या फोटोसमोर एका मुस्लिम महिलेचं नाव असल्याचं उघडकीस आलं। यावर निवडणूक आयोगानं जर कारवाई केली नाही तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा मनीष धुरी यांनी दिला। माझं नाव दास भुटो सुकुमार आणि फोटो माझा वापरलाय आणि माझ्या बहिणीचं नाव शेख निशा यतीम आणि बहिणीचा फोटो वापरलाय। याचा अर्थ पूर्ण मोठा घोटाळा आहे हा मतदार यादीचा। हा आम्ही निदर्शनास आणून देतोय, तरी देखील सरकारला जाग येत नाही आणि इकडचे विद्यमान आमदार मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना ज्येष्ठ शिवसैनिकांना मैदानात उतरवणार आहे। बाळासाहेबांसोबत काम केलेल्या जवळपास 800 ज्येष्ठ शिवसैनिकांवर निवडणुकीच्या तयारीची जबाबदारी दिली जाणार आहे। मतदार यादी पडताळणी, शाखांमध्ये जाऊन शाखा प्रमुखांची पदाधिकाऱ्यांशी संवाद, प्रत्येक वॉर्डात पक्षाची मतं वाढावीत, मतदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जोडला जावा यासाठी विशेष जबाबदारी ज्येष्ठ शिवसैनिकांवर असेल। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी राजीनामा दिला। पोटेंसह 6 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला। कार्यकाळ पूर्ण झाल्यानं राजीनामा दिल्याची माहिती पोटे यांनी दिली। सचिन पोटे यांना भाजप आणि शिवसेना शिंदे सेनेकडून ऑफर असल्याची देखील चर्चा आहे। अंबरनाथमध्ये प्रचाराच्या कारणावरून भाजप कार्यकर्ते सत्यम तेलंगे यांच्यावर कोयत्यानं हल्ला केला। भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करू नको असं सांगून शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता साहिल वडनेरे यांना हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला। हल्ल्यात भाजप कार्यकर्ता सत्यम तेलंगे जखमी झालेत। अंबरनाथ बुवापाडा सर्वोदय नगर पॅनल क्रमांक 5 मध्ये ही घटना घडली। अनगर नगरपंचायतीत नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज बाद झालेल्या उज्ज्वला थिटेंचा अजित पवारांनी सोलापुरात सत्कार केला। लोकशाहीत सगळ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार असून दमदाटी करून चालत नाही, प्रत्येकाचा फुगा फुटतो अशी टीका अजित पवारांनी नाव न घेता राजन पाटलांवर केली। दरम्यान मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं असा हल्लाबोल देखील दादांनी केला। इथं आमची भगिनी उज्ज्वला थिटे बसलेले आहेत, त्यांच्यावरही कशा प्रकारचा प्रसंग आला तुम्ही बघितला। लोकशाही आहे, उद्याच्याला अजित पवार बारामतीत उभा असेल आणि तुमच्यापैकी कुणाला तिथं उभं राहायचं असेल, उभं राहता येतं। दमदाटी करून नाही बाबांनो चालत। घटना, कायदा आणि संविधान हे सगळ्यांच्या करता सारखं आहे। अजित पवार कुर्डुवाडीत सभेसाठी आले असता अनगरमधील उज्ज्वला थिटेंच्या वकिलांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। उज्ज्वला थिटे यांचा अर्ज जिल्हा न्यायालयानं फेटाळल्यानंतर अनगरमध्ये बिनविरोध निवडणूक घोषित करण्यात आली। त्याच्या विरोधात उज्ज्वला थिटे मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असून या संदर्भात त्यांच्या वकिलांनी उमेश पाटलांसह अजितदादांशी सविस्तर चर्चा केली। बळीराम काका साठेंच्या पक्ष प्रवेशा सोहळ्यासाठी अजित पवार सोलापुरात आले होते। एका महिलेनं अजित पवारांना निवेदन दिलं। मुलाच्या मृत्यूच्या संशयास्पद बाबी ज्या आहेत त्याबाबत चौकशी करण्याची मागणी महिलेनं केली। यावेळी महिलेला अश्रू अनावर झाले होते। सुवर्णा मोरे असं संबंधित महिलेचं नाव असून त्यांचा मुलगा अभिजित मोरे यांचा 5 महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता। मात्र नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याची तक्रार अजितदादांनी या महिलेकडे केली। राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा आणि विधानसभा रेसमध्ये धावणारे साताऱ्याचे कवी मनाचे नेते बिग बॉस फेम अभिजित बिचुकले आता नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात आहेत। नगराध्यक्षपदासाठी अभिजित बिचुकले यांनी नामनिर्देशन पत्र भरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात शड्डू ठोकला। अपक्ष निवडणुकीत उतरलेल्या बिचुकले यांना दूरदर्शन टीव्हीचं हे चिन्ह मिळालं। यावेळी त्यांनी आपण जर नगराध्यक्ष झालो तर ज्या शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या शाळेला राष्ट्रीय स्मारक बनवणार असं आश्वासन बिचुकले यांनी दिलं। की जर माझा विजय झाला नगराध्यक्ष पदाला तर आज मी संविधान दिना दिवशी या ठिकाणी शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांची ज्या शाळेमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या शाळेला मी राष्ट्रीय स्मारक बनवणार।
सांगलीच्या विटा नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत असलेल्या मित्रपक्षांची कुस्ती पाहायला मिळते. शिंदेंची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काट्याची लढत आहे. तिन्ही पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी नेटानं प्रचार सुरू केला. शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर, भाजपमध्ये अलीकडेच प्रवेश केलेले वैभव पाटील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पंकज दबडे यांच्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.